व्यथा तुमची, बातमी आमची. म्हसवड शहरातील मोक्याचे ठिकाण असलेल्या पालिका मंडई इमारत, बाजारतळ, मंदिर, बस स्थानक, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी मटका तर 3 पाणी जुगाराचे अड्डे सध्या जोमात सुरू आहेत. तर पोलीस प्रशासन मात्र कोमात केलेले दिसत आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून 2 नंबर व्यावसायिकांना पाठीशी घालताना दिसत आहे. म्हसवड पालिकेच्या शासकीय जागेवर शहरात ठिकठिकाणी ओपन पानपट्टी टाकून राजरोसपणे मटका घेतला जात आहे. या मटका टपरीचे पालिका प्रशासन रोज जागे भाडे वसूल करून मटक्याला एक प्रकारे शासकीय परवानगी पालिका प्रशासन व म्हसवड पोलिसांनी दिल्याची चर्चा सध्या म्हसवडमध्ये जोरदार सुरू असताना याच्याकडे दुर्लक्ष का करत आहात हा सवाल म्हसवडकर जनतेला पडला आहे. नगर परिषद या ठिकाणी सुद्धा आजूबाजूला मटका घेतला जातो. बाजार, पटांगण, बस स्टँड परिसर, जुनी भाजी मंडई या ठिकाणी आजूबाजूला मटका घेतला जातो. त्याचबरोबर यात्रा पटांगण या ठिकाणी एका घरामध्ये सुद्धा मटका घेतला जातो. परंतु याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे म्हसवडकर जनतेच्या लक्षात आले आहे. परंतु तातडीने हा मटका शहरातला बंद करण्यात यावा, अन्यथा बऱ्याच महिला या मटक्याच्या ठिकाणी जाऊन हे धंदे बंद करण्यास तयार आहेत. अन्यथा वेळप्रसंग पडल्यास आम्ही योग्य त्या ठिकाणी न्याय मागू असं म्हसवडकर मधील महिलांचे मत आहे. तसेच आमची सर्व महिलांची विनंती आहे की म्हसवडचे API सोनवणे साहेब यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन हे धंदे बंद करून आमचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून आम्हाला वाचवावे अशी विनंती महिला वर्गातून होत आहे. म्हसवडचे सोनवणे साहेब यांची सर्व 2 नंबर धंदेवाल्यांवरती वचक आहे. परंतु म्हसवड शहरात मटकेवाले कसे चालू तरी हे मटके तातडीने बंद करून महिला भगिनींना न्याय द्यावा ही म्हसवडमधील महिलांची विनंती. तरी या संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हसवड शहरातील सर्व मटके जुगार बंद करून महिलांसाठी अनोखी भेट द्यावी ही विनंती. आक्रोश न्यूज मराठीसाठी शहाजी लोखंडे, म्हसवड. 2 वाजता फायनल असतो. पुण्यात घेतोय, आंबल्याच घेतोय का बाळूचं घेतो. माझी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.